ते पाणी असतं ना झाडाला, मग येऊन असे थंड बसतात. ए बोक्या, विंचू आहे. अरे तो फावडा. चला घरात चला दोघांनी. बस झाला बाहेर फिरणं. तिथे बसा. राऊंड मारून आले. तिकडे समोर थंडावा आहे ना वाळूमध्ये, त्याच्यामुळे तिकडे जाऊन बसतात दोघं जण. गरमी वाढली ना प्रमाण. सकाळी सकाळी आमच्याकडे कपड्याची मशीन चालू केले आणि ऊन बघा आज कसं लवकर आले. जास्त नाही वाजलेत, सकाळीच ऊन येऊन पडले. शेरूआ वाघ्या कुठं गेला? हा बघा आला बोका. जागा बघूया. भाजीपाला लावायचं आहे ना आता, वाफे तयार करायला लागतील. काय मग कसं पुढचं नियोजन? लाईट कलर झालाय का बघ फळाचा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळी बघा किती लवकर ऊन आलेलं आहे, जास्त नाही वाजलेत आणि इतक्या लवकर आज उजाडलं आहे आणि गरमी पण जाम होते. ते तुम्हालाही मागे 4-5 दिवस झाले सांगतेच आहे, गरमी होते पण प्रचंड गरमीचा तडाखा की नाही वाढलेला आहे. तर इथे आता आम्ही आलो होतो जागा बघायला, म्हणजे इथं वाफे वगैरे बघा तयार करायचीत ना, म्हणजे ती तयारी करायला सुरुवात करते. माती बिती घालायची, गादी वाफा वगैरे, त्याच्यामुळे बघत होतो इथे आणि तिथे समोर करायचा विचार केला आहे. आणि आज वार आहे सोमवार, लाईट जाण्याचा वार आहे. हा बघा खरडवतोय. ए माती काढू नको शेरवा. त्यांना गरमी होते ना, त्या लोकांना अशी माती अशी उपसतात आणि त्या खड्ड्यात जाऊन बसतात, म्हणजे थंडावा मिळतो ना, म्हणून दोघं पण तसेच करतात ते. हे असं नेहमी नाही करत, पण जेव्हा गरमी त्यांना अशी वाटते ना, तेव्हा खड्डे म्हणजे खणून त्यात जाऊन बसतात खड्ड्यामध्ये थंडाव्यासाठी. असं सगळं आहे. तर चला आता सकाळी सकाळी मशीन लावून घेतले कपड्याची, पटापट कपड्याचं करून घेते, कारण लाईट गेली ती सगळी गडबड होऊन जाईल आणि त्याच्यामुळे. आणि परत पियाची भांडी पण मला घासायची आहेत, तर ते आता पटापटीने करून घेते. आणि बाकी पुढचं अजून काही माहिती नाही आहे. तोंडलीची भाजी म्हटलं काढून घेऊया, तयार झालेली दिसते. 2-2 दिवसांनी आम्ही काढतो. हे बघा, नाही काढली ना तर लगेच त्याची वाढ होते. हे बघा कशी झाली ती. आता ही या आठवड्यातली 3दा काढलेली भाजी. मागच्या वेळेस ना काढली होती आणि मुंबईकर आले होते ना, त्यांना पण मी दिली होती पाठवून. आमचे नातेवाईक तर आम्हाला भेटायला आल्या होत्या ना त्यावेळेस. हे बघा ही अशी निघते भाजी, म्हणजे 1/2 किलोच्या वर निघते. आणि हे बघा ही नेट आहे ना, आता नेटच्या खाली पण लपलेली असणार, ते शोधून आता काढावी लागेल. भरपूर तयार होते आता, वेल चांगली झाली तोंडल्याची. त्याची तोंडली भात केला तो पण इतका सुंदर झाला होता, चवीला मस्त झाला होता. टेस्टी, एकदम टेस्टी. वेगळं काहीतरी बनवायचं. अजून शोधते मी, निघतील अजून. आमचे शेड बघा कसे थंडाव्याला बसले. गरमी होते बाबू, गरमी होते. इथे पाणी असतं ना झाडाला, मग येऊन असे थंडाव्याला बसतात. ए बोक्या, ए बोकोबा, बोक्या, लब्बाड बोका. ही बघा ही पपनीची फळं कोणाच्या म्हणतात की तयार व्हायला सुरुवात झाली असं त्यांना वाटतंय. तुम्ही जरा बघा, आम्हाला बघा काय माहीत नाही, फर्स्ट टाईम आहे ना, त्याच्यामुळे हे पहिल्यांदा थोडीशी गडबड होते, आपल्याला माहिती पडत नाही. आणि नव्याने फुलं यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे याच झाडाला. मी तुम्हाला इथं परत दाखवते. हे बघा, तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा जरा सगळ्यांनी. हे बघा फळं, हे मला तरी असं वाटतंय कच्चं आहे म्हणून. काय अशी वरती कोणाला तरी विचारावं लागेल आपल्याला. मग कमी माहिती असते ना, म्हणजे फर्स्ट टाईम आपल्याला काय माहीत पडत नाही ना, त्याच्यामुळे थोडीशी गडबड होते. ही बघा ही फळं बघा कशी पिवळसर, मला वाटतं ही तयार व्हायला सुरुवात झाली. सकाळी उठल्या गरम पाणी पियायचं, थंड नाही.
नाही खरोखर हां आम्ही थंड पाणी पितो म्हणजे कुणाला गरम पाणी नाही पित. सगळ्याच बाबतीत त्वचेपासून सगळं शरीरात घाण जमा नाही झाली पाहिजे. हम्म. सकाळी सकाळी थोडंसं ज्ञान माहिती खरोखर आहे पाहिजे कोणी पण अभ्यास नाही. गरम पाणी पितात, कोमट पाणी पियायचं असतं. सकाळी उठल्यावर पहिलं गरम पाणी का पितात ना त्या कारण आहे रे पूर्वी लोक का अशीच नव्हती तालिकावाणी आणि बसून पियायचं असतं पाणी. नाही नुसतं पाण्याचं नसतं, खाण्यापिण्या पण व्यवस्थित ठेवावं लागतं. खानपान असतं ना, खानपान ते पण नीट ठेवावं लागतं. काय चमू नको चंगू म्हणतात काय करायचं, कंटाळा आलाय. तर आज संपूर्ण लक्ष माझं घराकडे, म्हणजे नेहमी कसं बागेतलं वगैरे असतं ना, बागेतलं सुद्धा काम मी थोडंसं केलं आणि त्याच्यानंतर आज म्हटलं थोडंसं घराकडचं काम करूया. म्हणजे 2 दिवस बघा माझी तब्येत ठीक नव्हती ना, त्याच्यामुळे थोडंसं जरा दुर्लक्ष झालं होतं, म्हणजे घर थोडंसं अस्ताव्यस्त झालं होतं. तर इथे पहिला सगळ्यात आधी आता पिण्याची भांडी वगैरे आहेत ना, ती घासायला मी सुरुवात केली, कारण पाण्याची की नाही गाडी येणार होती. प्यायचं पाणी आम्हाला बघा टँकरने येतं आणि मशीन कपड्याची चालू होती. सध्या ना पाण्याची थोडीशी अडचण आमच्याकडे सुरू झालेली आहे. म्हणजे आधीच अडचण आहे आणि त्यात परत अजून थोडंसं जरा पाणी जरा तुटवडा होतो आहे आणि त्याच्यामुळेच पाणी थोडंसं एक्स्ट्रा पण आम्हाला की नाही स्टोअर करून ठेवायचं होतं आणि म्हणूनच मग पहिला आता ही जी भांडी वगैरे आहेत ना, ती म्हणजे पिण्याचं पाणी एक्स्ट्रा स्टोअर करून ठेवायचं आहे. बाकी आपल्याला जे रोजचं वापरातलं पाणी असेल त्याची काही कमी नाही, ते भरपूर आहे. आणि मुख्य गोष्ट काय आहे, तर आपल्याकडे पिण्याची भांडी आहेत ना, ती कमी आहेत, त्याच्यामुळे थोडीशी अडचण होते. म्हणजे 1-2 दिवसाआड बघा आपल्याकडे टँकर येतं ना, आणि आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे प्यायचं पाणी पण भरपूर लागतं, पिण्यासाठी सुद्धा आणि जेवण वगैरे करण्यासाठी सुद्धा पाणी लागतं. तर ही भांडी आता घासून घेतली आणि एकीकडे कुणाल आणि कुणालचे बाबा आहेत ना, त्यांचं पण काम चालू होतं दुसरीकडे. तर इथे आता हे बघा, हे जे वेस्टेज पाणी निघतं ना, आपण भांडी घासतो, कपडे वगैरे धुतो ना, ते सगळं पाणी आम्ही अजिबात वाया घालवत नाही. आता हे जे पाणी जातं डायरेक्ट झाडाला, म्हणजे झाडाकडे असा पाईप सोडलेला आहे. तर ते पाईप आहे ना, थोडासा लीक वाटत होता मला, त्याच्यामुळे भांडी घासता घासताच मध्ये मी 2दा उठले होते आणि तो पाईप व्यवस्थित करून घेतला. म्हणजे लांबलचक सोडला होता केळीच्या इथे, पण तो पाईप मी चेंज करून घेतला. केळीच्या इकडचा पाईप काढला आणि आपली जास्वंदीची झाडं आहेत ना, त्या साईडला पाणी म्हणजे पाईप तो फिरून घेतला. खूप लांबलचक पाईप होता ना, तो शॉर्ट केला मी. म्हणजे भांडी घासता घासताच ही कामं पण चाललेली होती आणि त्याच्यानंतर मग मागच्या साईडचा जो पाईप आहे ना, तो मी आपलं नारळाचं झाड आहे ना, त्या साईडला जॉईन केला. म्हणजे आपण कपडे वगैरे बघा धुतो ना, त्या साईडला पण पाईप एक लावलेला आहे. म्हणजे कुठेही पाणी वेस्टेज जायला नको, त्या पद्धतीने सगळं केलेलं आहे. म्हणजे आता इतकी बघा झाडं लावलेली आहेत, तर जगवायची कशी, तर अशा पद्धतीने सगळं काम केलेलं आहे. तर इथे करून झाल्यानंतर मागच्या साईडला मी जाऊन ते काम केलं. म्हणजे नारळाच्या झाडाच्या इथे तो पाईप सोडला. तुम्हाला मी नेक्स्ट टाईम म्हणजे कधीतरी व्हिडिओमध्ये दाखवीनच मी की कशा पद्धतीने केलेलं आहे ते. म्हणजे कमी पाण्यामध्ये झाडं वगैरे कशी जगवायची, हे म्हणजे गेले 4 वर्ष आमचं सगळं तसंच चाललेलं आहे आणि त्याच पद्धतीने आता सध्या पण चालू आहे. पावसातनं काही प्रश्न येत नाही पाण्याचा, पण उन्हाळा जेव्हा सुरू होतो ना, त्यावेळेस बघा पाण्याची काही अडचण होते. हां, ह्या दोघांच्या डोक्यावर एक एक द्या शिरा. वाघ्या बसा तिथे, नाही जायचं कुठे. तर इथे बघा आता चाललं आहे आपलं काम, अर्धवट राहिलं आहे, ते आज पूर्ण होईल. इथे छप्पर घालायचं ना आपल्याला पुढच्या साईडला, पावसाचं पाणी येईल ना, त्याच्यामुळे पुढच्या साईडला असं थोडीशी पडवी करून घ्यायची, लहानशीच करणार, कारण गाडी बिडी यायला पण जमायला पाहिजे ना, त्याच्यामुळे असं केलेलं आहे. काय आहे, विंचू आहे? अरे तो फावडा घे ना हातात, विंचू आहे विंचू. ते असतात चिरेच्या खाली बसतात थंडाव्याला. फावडा घे, फावड्याने घ्यायचा, हात नाही हलायचा डायरेक्ट. वरचे घ्या, वरचे वरचे उचला, जमिनीवरचे राहू देत. माणसं सांगितली होती पण कोणी यायला मागत नाही हो, त्याच्यामुळे हे आता म्हटलं आपणच केलं बरं. थोडक्यासाठी तुम्हाला मी आतलं दाखवूया थोडंसं.
प्लंबरचं काम ती बघा टाकी बसून झाले वरती आणि बाथरूमचं थोडंसं बाकी आहे अजून. हे इकडचं झालं आहे अर्ध कमोड आणि हे अजून बाकी आहे अर्ध काम, ते आज होऊन जाईल. तर आवाज माझा थोडासा घुमेल, रिकामी आहे ना घर त्याच्यामुळे. तर खूप जणांचे कमेंट्स असं की ताई कधी तुमचं हे काम पूर्ण होणार. साधारण मला असं वाटतं की 2-3 महिने जातील अजून, म्हणजे हा पावसाळा निघून जाईल. कारण माणसं आहेत ना काम करणारी, लवकर लवकर येत नाही हो, त्याच्यामुळे सगळं झालं आहे. आता हे प्लंबरचं झालं की मग वायरिंगचं करायचं आहे. बघा आता कसा आवाज वेगळा येतो ना. आणि इथे पत्रे घातल्याशिवाय आपण काय करू शकत नाही. कारण म्हणजे सुतार जरी बोलवले दारं खिडक्या करायला तर ते पावसाचं पाणी लागून दरवाजा वगैरे खराब होणार. त्याच्यामुळे आधी परत तिकडे पुढे ना पत्रे घालून घेणार आहोत. सांगितलं आहे वेल्डिंगवाले यांना, पण ते आता बोलले की 8-10 दिवसानंतर येतो असे म्हणाले. आता कधी येतात काय माहिती. म्हणजे पटापट कामं इथं होत नाही हो, थोडासा वेळ जातो. त्याच्यामुळे शांतपणे सगळं करायचं आणि जितकं होईल ना तितकं आम्ही स्वतः करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे म्हणजे कसं वेळ उगाच वाया घालवण्यापेक्षा आपण स्वतः केलेलं बरं. आणि बघून बघून आता आपल्यालासुद्धा थोडंसं नॉलेज आलेलं आहे की अशा पद्धतीने काम केलं तर होईल व्यवस्थित असं. तर आज प्लंबरचं काम पूर्ण झालं ना की हे बघा हे सगळे माती वगैरे पडले नाही पुढच्या साईडला, तिथे सगळे चिरे विरे लावून मग ते होऊन जाईल काम. तसं स्टेप बाय स्टेप आपलं सगळं चाललेलं आहे असं सध्या थोडं थोडं. ते पुढचे 2 शिळे हलवायला लागणार आहे. बाबू माती टाकू नको तिथं खाली, खाली नाही टाकते. तर 2 दिवसाचे कपडे धुवून घेतले मी, म्हणजे मशीनला फिरून घेतले आणि त्याच्यानंतर हाताने पिळून घेतले. कारण पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे म्हणजे तब्येत ठीक नसल्यामुळे 2 दिवस कपडे काही धुतलेले नव्हते. आणि आज सकाळी उठल्या उठल्या पहिला हे कपडे धुवून घेतले, इथे वाळत घातले. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण घराची क्लिनिंग म्हणजे झाडू वगैरे काढून झाली होती, लादी वगैरे पुसायची होती. तर ते पूर्ण घर आहे ना आज पुसून वगैरे घेतलं. आणि मागच्या साईडला जी पडवी आहे ना आपली, जिथे चूल आहे ना तिथे पण पाणी वगैरे टाकून सगळं झाडून वगैरे घेतलं. बादल्या वगैरे 2-4 घासायच्या होत्या, त्या म्हणजे खूप ज्या खराब झाल्या होत्या त्या घासून सगळं व्यवस्थित करून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मी गेले किचनमध्ये. वाघे आणि शेरू यांना आधी म्हटलं जेवायला देऊया आणि त्याच्यानंतर म्हटलं बाकीची जी कामं आहेत ना ती होतीलच. म्हणजे कामं काय आपली संपत नाही, दिवसभर बघा चालू असतं. पण खाणं पिणं मात्र सगळ्यांचं वेळेवरती व्हायला पाहिजे. थोडंसं कधी कधी इकडे तिकडे होतं, पण ठीक आहे म्हटलं आता कामाच्या व्यापातून कधीतरी थोडंसं मागं पुढं होतं. तर इथे वाघे आणि शेरू यांचं बघा आता जेवण काढायला सुरुवात केली. चिकनचं सूप आणि भात, म्हणजे सूप आणि भात असेल ना त्या दोघांचा, म्हणजे दोघांचा पण आवडीचा वाघ्या शेरूचं. हे असं सूप पाहिजे, भरपूर असं सूप पाहिजे, पाण्यासारखं असतं ना तसं. आणि मी सुका भात असेल ना तर दोघंजण खात नाही, म्हणजे असं ग्रेव्हीसारखं पाहिजे, भरपूर असं आतमध्ये पाणी सूप वगैरे पाहिजे, मग दोघंजण आवडीने खातात ते. तर इथे खूप असं गरम होतं, थंड करून घेतला फॅन खाली. आणि त्याच्यानंतर मग त्या दोघांना खाऊ पिऊ घातलं. सोमवार असल्यामुळे लाईट जाण्याची भीती आणि मग थंड व्हायला कसा वेळ जातो ना, त्याच्यामुळे मग पटकन इथे फॅन खालीच बसले होते मी. त्यांचं सगळं झाल्यानंतर आता इथे किचनमध्ये आले पुढच्या कामाला, म्हणजे नाश्त्याची तयारी. कुणालच्या बाबांना मार्केटमध्ये पण जायचं होतं, त्यांचं बघा काम चालू होतं ना बाहेर. प्लंबर आले होते, म्हणजे ही सगळी कामं आमची चालू असताना प्लंबर आले आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलं. एक 2-4 वस्तू की नाही कमी पडत होत्या, त्याच्यामुळे त्या आणायलाच मार्केटमध्ये कुणालच्या बाबांना जायचं होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी मग थोडंफार काम होतं ते केलं आणि मग ते मार्केटमध्ये निघून गेले. नाश्ता पण नव्हता त्यांनी केला. तर इथे मी म्हटलं आता पटकन ना खाण्यापिण्याचं तयार करून ठेवते, म्हणजे ते आले ना का लगेच मग खाऊन पिऊन घेतील. तर इथे सिमला मिरचीची फ्राय करते, म्हणजे भाजी वगैरे म्हणजे करून झाली होती. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी सिमला मिरची ना म्हणजे खाताना दाखवली होती, तर एका ताईंनी कमेंट केली की कशी केली ती दाखव पटकन. तर म्हटलं चला आज मी बनवतेच आहे तर पटकन दाखवते. फारसं असं काही त्यात म्हणजे मेहनत नाही आहे, आणि छान लागते, चवीला खूप छान लागते. त्याच्यामुळे आमच्याकडे वरचे म्हणजे सिमला मिरची मी खास अशी फ्राय करण्यासाठीच आणते, भाजीपेक्षा अशी केलेली आवडते. तर इथे बघा सिमला मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तुकडे करून घेतलेले आहेत मोठे मोठे. एका पॅनमध्ये थोडंसं तेल, म्हणजे नावाला फक्त तेल घालायचं आणि त्याच्यानंतर चिरलेली शिमला मिरची आहे ना ती घातलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि थोडंसं मीठ घातलं.
तेल जास्त नाही घालायचं, फक्त नावाला आपल्याला फक्त असे ते परतून घ्यायचे. गॅस मी ते फास्ट ठेवणार आहे, फास्ट गॅसवरती सगळं करायचं आहे. म्हणजे ही जी शिमला मिरची आहे ना, शिजवून नाही घ्यायची, कच्ची ठेवायची, अर्धी कच्ची आणि अर्धी शिजलेली. म्हणजे साधारण 2 मिनटं फक्त आपल्याला गॅसवरती परतून घ्यायचं आहे. अशी खरपूस अशी परतून झाली ना, म्हणजे थोडी थोडी बघा लागायला सुरुवात होते ना, तेव्हा गॅस बंद करायचा आणि मग ही शिमला मिरची साईडला करून टाकायची. खूप छान लागते. म्हणजे भाजी असेल ना, आणि म्हणजे कधी कधी बघा भाजी पण एखाद्या आवडीची नसेल तर अशी शिमला मिरची फ्राय करून घ्यायची, चवीला खूप छान लागते. त्याच्यामुळे आमच्याकडे अशी वरचेवर अशी तयार केली जाते. कुणाला ही भाजी की नाही अशी फ्राय केलेली खूप आवडते. ऊन बघा कसलं पडलंय. इकडचं आवरून झालं, आता इकडे चालले साफसफाई करायला, कारण ते प्लंबिंगचं काम बघा तुम्हाला म्हणेल ना चालू आहे. तर हे आता मग असे आले होते, सगळं पूर्ण करून टाकलं. हे बघा इथून सगळं खोदलं आहे, पाईप बीप टाकायचं सगळं टाकलं आहे पूर्ण. आणि तिथे आता सगळा पसारा पडला आहे, तो आवरायचा आहे. कुणाला जेव्हा पण गेलेत तिथे हे राहिलं अर्धवट बघा. मग अशी ते आले पाण्याची गाडी आली, त्याच्यामुळे राहून गेलं मग. आणि परत हे प्लंबर पण आले ना. हा एवढा कचरा आहे ना, बॉक्स ठेवून ते बारके आपल्याला कामाला येतील, कुठंतरी यूज होतील. हे बघा किती सगळं पसारा पडलं आहे. आता हे पाणी भरावं लागेल. हे बॉक्स कामाचे तर राहू दे. तर आता पटापट इथे झाडू काढून घ्यायची आणि लादी पुसून घ्यायची. का इकडचं पण घर स्वच्छ झालं. मग आता एक टप्पा झाला आहे आपला पूर्ण. आता दुसरा टप्पा मला वाटतं 8-10 दिवसांनी परत दुसरा टप्पा येईल. टप्प्याटप्प्याने सगळे कामं चालतात. तर चला मग ताईला आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.